जालन्यात निवडणूक विभागाने मतदार याद्यांमधील दुबार तिबार असणारी नावे शोधायला सुरुवात केली। यामध्ये आतापर्यंत 15,880 नावे आढळून आली आहेत। तर दुबार नावे असणाऱ्या मतदारांनी मतदान यादीतून नाव बाद करण्यासाठी अर्ज करावेत असं आवाहन निवडणूक विभागाने केलं। अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्टच्या जागेवर आमदार संग्राम जगतापांचा ताबा नाही असं स्पष्टीकरण जागेवरील भाडेकरू गणेश गोंडाळ यांनी दिलं। जैन मंदिर ट्रस्टची जागा जगतापांनी बळकावल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष किरण काळेंनी केला होता। मात्र या जागेवर राष्ट्रवादीचं कार्यालय नसल्याचंही गोंडाळ यांच्याकडून सांगण्यात आलं। नाशिक महानगरपालिकेने निवडणुकीसाठीचा आरक्षित अहवाल निवडणूक आयोगाला सादर केलाय। 11 नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत काढली जाणार आहे, तर 2 डिसेंबरला अंतिम आरक्षण प्रसिद्ध केलं जाणार आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे। तर नागरिकांना 14 नोव्हेंबरमध्ये हरकती आणि सूचना सादर करता येतील। चौकशीसाठी 4 अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे। रोड नाही तर वोट नाही असं बॅनर नांदेडमध्ये लावले। तेहरानमधील रस्त्याची दुरावस्था झाली असून गेल्या 15 वर्षापासून रस्त्याचं काम केलं नाहीये, त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे संतप्त नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ बॅनर लावले। सोलापुरातील भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी 5 महिन्यांनंतर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली। सोलापूर पूर्व ग्रामीण सरचिटणीसपदी विकास वाघमारे, प्रदीप पाटील या जुन्या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली। भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांनी मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांनी शेतकऱ्यांना एकरी 1 लाख नुकसान भरपाई द्यावी अन्यथा उडवून देण्याची भाषा केली। या प्रतिक्रियांनंतर राज्यभर तीव्र प्रतिसाद उमटतायत। तसंच खासदार पडोळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली। कोल्हापुरातील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर शेतकरी संघटना 6 नोव्हेंबरला आंदोलन करणार आहे। मागील हंगामातील RSF प्रमाणे हिशोब न देता बरेच कारखाने कायद्याचं उल्लंघन करून सुरू करतात। दरम्यान कारखान्यांचे चेअरमॅन सर्व संचालकांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे। भोकरदनमधील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरेश तळेकर आणि दिनकर थोटे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। भोकरदन शहरातील वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, संजय गांधी निराधार योजनेचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा या मागणीसाठी उपोषण करण्यात आले। कुडाळ मालवण मार्गावरील खड्ड्यांविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाने बैलगाडी आंदोलन केले। अनेक दिवसांपासून या मार्गाची दुरावस्था झाली आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत माजी आमदार वैभव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले। धुळ्यात सकल सिंधी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। जोर पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी भगवान झुलेले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत निषेध मोर्चा काढला। मराठा आरक्षणामुळे EWSच्या प्रवेशात घट झाली। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना SEBC मधून प्रवेश देण्यात येतोय, त्यामुळे याचा परिणाम EWSच्या प्रवेशावर झालाय। SEBCमुळे EWSच्या प्रवेशांमध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये 15% घट झाली आहे। चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचं 22 डिसेंबरला लोकार्पण होणार आहे। लोकार्पणाला सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी अकोला श्री राजराजेश्वर मंदिरात पारंपरिक हरिहर मिलन सोहळा उत्साहात पार पडला। भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांच्या ऐक्याचं प्रतीक मानला जाणार आहे। या सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली। तर यावेळी मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला। कार्तिक पौर्णिमेनिमित्त नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। आज पहाटे महापूजा संपन्न झाल्यानंतर पालखी मिरवणूक आणि हरिहर भेट धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। उद्या दुपारी त्र्यंबकेश्वर रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। त्र्यंबकेश्वर राजाची रथातून मिरवणूक काढण्यात येणार। मालेगाव बनावट नोटा प्रकरणात मौलानाला अटक करण्यात आली। मौलाना जुबेर मोहम्मद अशरफ अन्सारी असं त्यांचं नाव असून त्यांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले। मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील पैठियान गावातील मदरशामध्ये बनावट नोटांचा मोठा साठा सापडला होता। मदरशातील खोलीत 19.78 लाख रुपयांच्या बनावट नोटा साठवून ठेवण्यात आल्या होत्या। अमरावतीतील नितेश मेश्राम हत्याकांड प्रकरणात चांदूर रेल्वे ठाण्यातील 8 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं। तर ठाणेदार अजय हैरकरवर कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला। 1 नोव्हेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी ही कारवाई केली आहे। जालना महापालिकेनं शहरातील पूल मार्केट परिसरातील दुकानावर कारवाई केली। या दुकानातून 2 क्विंटल 94 किलो प्लास्टिक जप्त केलं असून दुकानदाराकडून 5,000चा दंड वसूल केला।
जळगावमध्ये प्रगतिशील महाराष्ट्र 2025च्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। नागरिकांना केंद्रीय खात्याच्या योजना कळाव्यात म्हणून प्रदर्शन आयोजित केल्याचं खासदार स्मिताताई वाघ यांनी सांगितलं। प्रदर्शनात 54 विविध प्रकारच्या शासकीय योजनांचे स्टॉल लावले। 12वी परीक्षेसाठी 11 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे। तर शिक्षण मंडळानं दिलेल्या मुदतवाढीमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला। तर शाळांनाही प्रणालीतून अर्ज भरावे अशा सूचना शिक्षण मंडळानं सर्व शाळांना दिलेल्या आहेत। वाशिमच्या मंगळुरूपीरमध्ये शेतकऱ्यांच्या मुलानं MPSC परीक्षेत राज्यात 101वा क्रमांक मिळवलाय। गोविंद सावके असं त्याचं नाव आहे। त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचं कौतुक होत आहे। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप रंगकर्मींनी केला। याचाच निषेध म्हणून मराठी रंगभूमी दिनी अर्धवट उभ्या राहिलेल्या नाट्यगृहात कलाकार आपली कला सादर करणार आहेत। 2024 मध्ये नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडलं होतं। गेल्या अनेक महिन्यांपासून नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम रखडल्यामुळे आंदोलन केलं जाणार आहे। भंडाऱ्यात शिवसेना शिंदे पक्षाचा दिवाळी मिलन कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमात बोलताना आमदार भांडेकर यांनी विरोधकांवर टीका केली। तसंच येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत ताकदीने लढणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिलं। यवतमाळच्या दारव्हा नगर परिषदेनं केलेल्या करवाढीला विरोध करत मनसेनं कर पावत्यांची होळी केली आहे। पालिकेच्या मनमानी आणि नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचा आरोप यावेळी केला। कोल्हापुरातील कळंबा कारागृहात जिवंत काडतुसं सापडली आहेत। मकोका प्रकरणी सुरेश दयाळू आणि अमीर खान या 2 आरोपींना अटक केली आहे। त्यांनी कारागृहात पिस्तूल लपवून ठेवलं का याबाबत पोलीस तपास करतायत। वन विभागानं लावलेल्या पिंजरा शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं बिबट्या जेरबंद झालेला आहे। बिबट्या जेरबंद झाल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले। बिबट्याला जागीच ठार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तर पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या ठार मारता येत नाही, मुक्त असलेलाच बिबट्या ठार करू शकतो असं स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिलं।